मी आमदार बाळासाहेब साहेबांना विनंती करतो की आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करायचा आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा मी जितेंद्र वहिनी साहेबांना विनंती करतो की आपण प्रचार आता थोडा प्रत्येक दिवस वाढत चाललेला आहे. तुम्ही पण घरोघरी जातच असाल. मशाल आपण दोन्ही मशाल होते ना कारण काही ठिकाणी मशाल आणि इंजिन असं दोन्ही ठिकाणी दिसते. काही ठिकाणी आपली तुतारी आहे. इकडे इंजिन जोडलंय आपण. इथे इंजिन जोडलेलं आहे. मशाली सोबत आहे. पण एक महत्वाचं आहे, जसं मी आज धारावीमध्ये होतो आणि तिथे देखील सांगितलं मी की ही लढाई जी आहे आपली मुंबईची जी लढाई आहे ती प्रामुख्याने आपल्या मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघाबद्दल. धारावीत असताना देखील मी ते सांगत होतो की धारावीमध्ये जे काही चांगल्या परिसर फटाके नका लावू. मस्त छान जंगल आहे आजूबाजूला. फटाके नका लावू. सांगितलं धारावी देखील आपण माहीत पाहत आहात. गेले 2 वर्ष आम्ही लढत आहोत तिथे. पाहिजे मूळ टक्कर असे म्हणजे कसं मागचं सॉरी दिसत ना. धारावी हे देखील अदानी घेण्याचा प्रयत्न करत आहे. जे आपले मूळ धारावीचे लोक आहेत त्यांना तिथून काढून डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना तिथून काढून मुलुंडमध्ये असेल दुसरीकडे असेल इथे सगळीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. पण आपण जी लढाई देत आहोत ती हीच आहे की आपले भूमिपुत्र जे कोणी तिथे असतील त्यांना तिथे राहू नका. आता राहू देतात आता दिसतं. तर जे तिथे राहतात ते तिथेच राहिले पाहिजे. आणि खास करून मी आज इथे आलेलो तुम्हाला हेच सांगेल. मला माहित आहे किती लोकांनी ऐकलंय पण भाजपा सरकारने मिंदेच्या सरकारने महापालिकेला एक जबाबदारी दिलेली आहे ती म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क आणि आरेचा सगळा जो परिसर आहे त्याच्यासाठी मास्टर प्लॅन बनवा. ऐकलंय तुम्ही? काही लोकांनी ऐकले काही लोकांनी ऐकलं नाही. आता याच्यात अर्थात आपल्या मुंबईचा मास्टर प्लॅन म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क आणि हा सगळा जो परिसर आहे आपला आरेचा एवढा सुंदर हिरवगार परिसर आहे. तुम्ही इथे वर्षानुवर्ष राहत आलेला आहात. कधी काही तुमच्या मध्ये आणि पर्यावरणामध्ये अशी काही मारामारी शिकत नव्हती. काही वेगळं मत नव्हतं. तुम्ही ह्या पूर्ण परिवारात आणि पर्यावरणात राहत होता. ह्या पूर्ण चालतच राहत. पण आता जे ह्याला बनवायचं आहे हा मास्टर प्लॅन आपल्या संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि येऊन त्याच्यासाठी बनवायचा आहे. अरे राहू दे नका असू दे तिथे काही प्रॉब्लेम नाही. येऊ दे कोणाला काही करू नका. मला बोलू दे मध्ये नका करू. येऊन आणि संजय गांधी नॅशनल पार्क ह्या सगळ्यासाठी मास्टर प्लॅन बनवायचं आहे. मास्टर प्लॅन का बनवायचा आहे तर आपण जे इथे वर्षानुवर्ष राहत आलेलो आहोत तिथून तुम्हाला सगळ्यांना बाहेर न्यायचं आहे. आणि ही सगळी जमीन हे सगळं आपलं जे परिसर आहे सुंदर परिसर आहे तो आहे ना बिल्डरच्या घशात घालायचा. आता निर्णय तुमचा आहे. तुम्ही हे करू देणार आहात की नाही? तुम्हाला जर दुसरीकडे जायचं असेल तिथे हे तुम्हाला देणार आहे ठीक आहे त्याला मतदान करू शकता. पण जर तुम्हाला तुमचे हक्क पाहिजे असतील तुम्हाला इथेच राहायचं असेल आणि शाश्वत विकास पाहिजे असेल तर तुम्हाला मशालीलाच मतदान करायला लागेल. कारण तुम्ही आणि आम्ही आपण या मुंबईसाठी करतो की मुंबईच्या बाबतीसाठी करतो. आता हायवेवरनं आत येताना देखील मी गाडीत माझ्यासोबत जे बसले होते त्यांना सांगत होतो माझ्या आठवणी इथे येणारे खूप आहे. अर्थात लहानपणापासून हा काही परिसर काही दूरचा नाहीच आहे. आम्ही आधीपासून इथे येतो जातो. हे परिसर वडिलांसोबत असेल कधी तिथे सोबत आहात क्रिकेट खेळायला जायचो. मग कधी बिट्टी बघायला आम्ही फिरत असतो. कधी जंगलात फिरत असतो. कधी पाण्यावर जात असतो. मला आठवतं पालकमंत्री पण असताना कोविडचं वॅक्सिनेशन घेऊन आलो होतो. आम्ही आदिवासी पाड्यांवर पहिले गेलो आलो होतो तुम्ही. आणि तेही वॅक्सिन असे आणले होते जे मी स्वतः घेतलं होतं कोवॅक्सिन ज्याचा काही परिणाम दुसरं काही नाही असं कोवॅक्सिन देखील घेऊन आम्ही आलो होतो. मग अनेक गोष्टी मग कधी पाऊस कधी जास्ती पडला अतिवृष्टी झाली असेल तेव्हा पण आलो होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आठवणी होत असताना विकासाची देखील तेवढीच आठवण आहे. कारण आज येताना हा जो कॉन्क्रीटचा रस्ता झालाय तो देखील महापालिकेकडून मी पालकमंत्री म्हणून फंड घेऊन मंजूर केला होता. मला आता सुधीर प्रभूची गाडी बसली होती मागे आणि ते सांगत होते हा रस्ता तुम्ही करणं गरजेचं आहे. तिथूनच आपण फोन केला होता. तसंच ती झाडे पण वाचवली होती. तिथे टोल लावला होता ते पण आपण पळवले होते. म्हणजे जे कोणी या परिसरावर डोळे ठेवतं किंवा वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतं त्याला पळवण्याचं काम आणि चांगलं काम करण्याचा इथे आपण जो प्रयत्न केला त्याच्याच फलित म्हणजे तुम्ही सगळे इथे मला आशीर्वाद द्यायला आलेला आहात.
मला माहिती आहे अनेक गोष्टी आपल्याला अजून पुढे करायच्या आहेत. आज एक चांगली डिस्पेन्सरी उभारायची आहे. शाळा देखील आपल्याला एक जसं मुंबई पब्लिक स्कूल आपण सगळीकडे केलेली आहे, माझं स्वप्न हेच आहे की इथे देखील एक चांगली शाळा आपल्या इकडच्या सगळ्या पाड्यांसाठी करायची आणि ते सगळे स्थानिक नागरिकांसाठी करायचे. अनेक प्रयत्न होत होते माझ्यावर, पण जेव्हा मी पालकमंत्री होतो माझ्यावर देखील दबाव होता की नाही आपल्या लोकांना तुम्ही बाहेर काढा, जंगल हे वाचलं पाहिजे. म्हणून मी पर्यावरण प्रेमी पहिला आहे, पण माझं जेवढं पर्यावरण प्रेम आहे तिथे इथे एवढी जी लोक राहतात आदिवासी पाड्यात त्यांच्यावर पण तेवढंच प्रेम आहे. आणि ह्यांच्यामुळे त्रास नाही आहे, जे बिल्डर तुम्ही घुसत आहे त्याच्यामुळे त्रास आहे. कारण आपण वर्ष राहतो. म्हणजे मला हे पण माहिती आहे की जेव्हा उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतला की आपल्याला आरेचं जंगल वाचवायचं आहे, हे कदाचित एकमेव जंगल असेल आपल्या जगभरातलं ते शहरामध्ये आहे आणि लोक आणि पर्यावरण एकत्र राहतात हे असं एक उदाहरण. आरेचं जंगल वाचवताना 800 एकर वाचवताना हा पण निर्णय आपण घेतला होता की सगळे आपले आदिवासी पाडे आणि ज्या काही वस्त्या येतात, मग थोडेफार स्लम सोसायटी असतील, ज्या काही वस्त्या आहेत आपले, त्या सगळ्यांना जंगलाच्या याच्यातून बाहेर ठेवलं. म्हणजे तुम्हाला कोणी लाईट, पाणी, गटर वॉटर पासून वंचित ठेवू शकत नाही. हा देखील निर्णय आपलाच होता, ते मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो. पण आज वेळ आलेली आहे की तुम्ही आज हे निर्णयापर्यंत आलेला आहात की तुम्ही कुठच्या दिशेने जा. जो शाश्वत विकास आपण करत आलेलो आहोत, मला जे पुन्हा एकदा जसं सुनील प्रभूजी जेव्हा महापौर होते मला आठवतं आपण बीएससीचे जर 5, 10, 15 आणि 20 केले होते, परवडणारे केले होते. बीएससीचे बसचे रूट आपण वाढवत होतो. आमचं स्वप्न होतं की 10,000 इलेक्ट्रिक बस शहरात जर आल्या तर सगळे जुने रूट आपण पुन्हा सुरू करू शकतो. मला आठवतं मी मंत्री असताना ह्या आठवणी सगळ्या परत काय तर इथे खास करून माझं एक लक्ष होतं. तिथे एक शाळेकडे बस यायची, ती बंद पडली होती. ती त्यावेळी आपण सुरू करून घेतली होती, ती पुन्हा मला तर बंद झालेली बस होती. पण हे सगळं जर सुरू करायचं असेल आपल्याला, लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत जर आपली सेवा करायची असेल, आपल्या सगळ्या महिला इथे बसलेल्या आहेत, महिला भगिनींसाठी जर मोफत बसची सेवा सुरू करायची असेल, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला मशाल निवडून देणं गरजेचं आहे. हे जे 2 आपले उमेदवार आहेत, नवीन चेहरे आहेत का? तुमच्यामध्येच राहणार आहेत ना? तुमचीच सेवा करणार आहेत ना? मग आता आपलं कर्तव्य आहे की आपण या दोघांना मतदान करून 15 तारखेला आपलं मतदान आहे, बरोबर ना? 16 तारखेला नगरसेवक म्हणून घोषित करून घ्यायचं आहे. या मुंबईसाठी आपण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची, आणि ती मी जसं म्हणतो शिवसेना एकच आहे, पवार साहेबांची राष्ट्रवादी एकच आहे. कुठलेले कोणी हा काही अधिकृत पक्ष बनू शकत नाही. पण आपण सगळे एकत्र आलो आहोत, एका पोट तिडकीने आलो की आपण आपली मुंबई राखणार. तसं झाशी की राणीने सांगितलं होतं की मैं मेरी झाशी नहीं दूंगी, तसं आज आपण ह्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की मैं मेरी मुंबई लुटने नहीं दूंगा. पण तुम्ही ठरवायचं आहे की आपलं जे भविष्य आहे ते कोणाच्या हातात तुम्ही ठेवणार. आपलं भविष्य तुम्ही मुंबईकर म्हणून तुमच्या जागेत ठेवणार की बिल्डरांच्या कशात राहणार? काय तुमचे निर्णय? आपल्या जागेत ठेवायचं ना. मग आपल्या जागेत ठेवायचं असेल तर 15 तारखेला आपण कुणाला मतदान करणार? चिन्ह कुठचं आहे आपलं? आपल्या घरोघरी काय द्यायचंय? 15 तारखेचं चिन्ह कुठचं आहे? इंडियनचं चिन्ह कुठचं आहे? आमचं चिन्ह कुठचं आहे? कुठे गडबड नाही ना तुम्हाला? मशालच पटवून घ्यायची आहे आणि मशालीलाच मतदान करायचं आहे. कारण हेच हा सगळा जो परिसर आहे, जेवढं आमचं सगळ्यांचं प्रेम आहे, आम्हाला काम करण्याची संधी, आणि ह्या 2 आपले जे चांगले उमेदवार आहेत त्यांना तुम्ही महानगरपालिकेत महानगरपालिकेत पाठवून विजयी करणार ही मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. पक्ष प्रवेश करणारे बोलून पक्ष प्रवेश करणारे साहेब